पाकिस्तानचं संपादन करणाऱ्या तुर्की आणि अझरबैजानला जाणाऱ्या 60% पर्यटकांकडून बुकिंग रद्द. ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ इंडियाची माहिती. कानपूर विद्यापीठाकडून तुर्कीच्या इस्तंबूल विद्यापीठासोबत केलेला सामंजस्य करार रद्द. भारतामध्ये तुर्कीविरुद्ध वाढत्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने घेतला निर्णय. भारत सरकारकडून तुर्की कंपनी सेलेब एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत नागरी विमान वाहतूक ब्युरोचा मोठा निर्णय. तुर्कीमधून व्यापाऱ्यांना धमकी येत असेल तर पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे. पाकिस्तानने केलेल्या उचापतींचा भारतामधल्या व्यावसायिकांवर परिणाम होणार नाही. सर्व व्यापाऱ्यांना संरक्षण देऊ. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. आशियामधील सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या आझादपूरकडून तुर्कस्तानसोबत सफरचंदांचा व्यापार पूर्णपणे बंद. मंडईचे अध्यक्ष मिठाराम कृपलानी यांची घोषणा. जम्मू काश्मीरच्या त्राल एन्काउंटरचे फोटो समोर. 3 AK सिरीजच्या रायफल्स, मॅगझीन आणि 3 ग्रेनेड ही जप्त. जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये मारले गेलेले 3 दहशतवादी हिजबुल मुजाहिदीन संघटनेचे. हिजबुलकडून निवेदन जारी करत मान्य. कर्नल सोफिया कुरेशींवर वादग्रस्त टिप्पणीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये विजय शहा यांच्या याचिकेवर सुनावणी. विजय शहा यांनी FIR विरुद्ध दाखल केली आहे याचिका. विजय शहांच्या नंतर सभा खासदार रामगोपाल यादव यांची बेताल बडबड. विंग कमांडर योमिका सिंग यांच्यावर रामगोपाल यादवांची जातीवाचक टीका. जातीवाचक टीका केल्यामुळे खासदार रामगोपाल यादव विरोधकांच्या निशाण्यावर. जयपूरचे आमदार आचार्य बालमुकुंद यांच्याकडून तिरंग्याचा अपमान. ऑपरेशन सिंदूरसाठी काढलेल्या तिरंगा रॅलीमध्ये तिरंग्याने पुसला घाम. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आज अमेरिकेच्या दौऱ्यावर. गोयल यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांचे पथक अमेरिकेसोबत प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराविषयी चर्चा करणार. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.